एक फोन नाही, एक मेसेज सुद्धा नाही. मला विसरायचा प्लॅन केला आहे का? नाही ग, ते माझ्या रिचार्जचा प्लॅन संपलाय. कर ना तेवढा रिचार्ज, करतो तुला कॉल. फोन का बिझी लागत होता? कोणासोबत बोलत होती? हा, कोणासोबत बोलत होती? नाही नाही नाही, तुला जर नको असं ना सांग ना डायरेक्ट. तू संपवून टाक, मला काय प्रॉब्लेम नाही. तुला संपवायचंय का? संपव मग. मला पण संपवून टाक त्याच्यासोबतच. तुला दुसरं कोणी आवडतंय का? हा, शक नाही करत मी, डाऊट नाही घेते तुझ्यावर. मी सांगतो तुला, तुला काय पाहिजे तू सांग ना क्लिअर. तुला काय पाहिजे? काय पाहिजे बोल बोल. तू नाही तू बोल, तुला काय पाहिजे. तर मी खरं सांगतो, मला खूप प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर, माझ्या हृदयापासून, नसांपासून प्रेम आहे माझं. जातो तू सोडून. घरच्यांकडून रडून पडून लव्ह मॅरेजसाठी परमिशन तर घेतली, पण माझ्या गर्लफ्रेंडला तर काहीच काम येत नाही घरचं. उद्याच्या लग्नानंतर माझी आई तिला म्हणली, सुनबाई जेवण बनव, आणि ती नाही बनवू शकली तर माझी आई तर तिला लई धुवन आणि मला पण धुवन. हिला कुठनं आणलंय तू? आणि रात्री बायको वेगळं धुवल की राणी बनवून ठेवणार होता, नोकरानी बनवून ठेवले. आई नमस्कार. नमस्कार नमस्कार. यावर्षी मी निवडणुकीला उभा आहे, लक्ष असू द्या. मॅडम, माझं तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणालाच लक्ष नसतंय, पण तुमचंच काय आमच्यावर लक्ष नाही. देवा, ती जर माझी नाही झाली ना रे, तर काही हरकत नाही. ती ज्याची पण होईल ना, नेहमी ती सुखात असावी, कारण तिच्या आनंदातच माझा आनंद आहे. देवा, तो जर माझा नाही झाला तर त्याला तुझा कर. नाही देवा, मी त्याला मरताना बघूच शकत नाही. पण देवा, तो जर माझा नाही झाला, त्यानं माझ्याशी लग्न नाही केलं, त्याला रंडवा ठेवायचा, राहू दे बिना लग्नाचा, त्याशिवाय त्याला अक्कल नाही येणार. त्याला तुझा कर, ह्याचा कर नको, रंडवा राहू दे. मकर संक्रांतीला काय देऊ तुला, तिळापेक्षा सुंदर आणि गुळापेक्षा गोड आहेस तू. हा समजलं, मकर संक्रांतीला नवीन साडी घ्यायची, नको मस्का लाव. घे बाई घे. तिळगुळ घे आणि आयुष्यभर गोड गोड बोलत राहा. फक्त माझ्याशी सांग, इतर मुलींकडे बघायचं सुद्धा नाही. अगं, संक्रांतीच्या पोळ्या वगैरे करणार आहे का नाही? का तिळगुळ खाऊ घालून झोपणार आहे आज? साजन 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 मेरे साजन तेरा पैसा उड़ाऊंगी, तेरा पैसा उड़ाऊंगी. अगं, पैसा उडवायला साजनकडे पैसा तर असला पाहिजे ना. अगं, मीच तुझ्या जीवावर जगतोय. तुम्ही मला आवसाव का करता? नवीन आहे ना, लगेच परक्या बाईला अरे तुले कसं करणार? पण मग असं परक्या मुली संग फोनवर बोलणं बरं दिसतं का? बरोबर तर नाही वाटत. ठीक आहे, ठेव मग. मी नवऱ्याला दिवसातून 4-5 वेळा कॉल करते आणि विचारते कुठे आहात, हे ऐकण्यासाठी की तुझ्या हृदयात आहे. पण तिकडून रिप्लाय येतो, कामात आहे, नंतर कॉल करते. आणि जेव्हा मी बायकोला कॉल करतो आणि विचारतो काय करते, हे ऐकण्यासाठी की तुम्हालाच आठवण करत होते, पण तिकडून रिप्लाय येतो, मोलकरीन आणलीत ना, घरकाम करते. काजू किती बी जरी चांगला असला तरी पण ते पोह्यामध्ये शेंगदाण्याची जागा नाही घेऊ शकत. तसंच शेजारी किती जरी भारी असली तरी बायकोची जागा नाही घेऊ शकत. शेजाऱ्यांनी जर बायकोची जागा घेतली तर शेजाऱ्यांची जागा तर मोकळी होईल ना, मग दुसरी शेजारी बघावी लागेल. अगं, आज आपल्याला फिरायला जायला जमलं नाही म्हणून तू चिडलीस का माझ्यावर? अहो, पण मी तुमच्यावर नाही चिडले. रोज रोज फिरायला जायला पाहिजे असं काही आहे का? आणि लग्नानंतर पण तुम्ही मला कधीच फिरायला नाही घेऊन गेले ना, तरी मी तुम्हाला एका शब्दाने सुद्धा काहीच बोलणार नाही. अगं ऐक ना, आज माझं खूप डोकं दुखतंय, आपण आज फिरायला नको जाऊया. रे विचित्र माणसा, काय म्हटलं, जरा घरातली कामं संपली तर बाहेरची कामं करून यावी, तेवढंच त्या निमित्तानं फिरून होईल. तर लगेच इकडे नसलेले डोकं दुखायला लागले. कामं करायची म्हटलं का लगेच कसं डोकं दुखायला लागतं? काम धडाचं होत नाही तुमच्या बापाच्याने. काय गण्या, लग्न आधी सोन्या, आता डायरेक्ट गण्या.
देवा